नमस्कार मित्रांनो, मी उमेश जाधव पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। तर मित्रांनो, फायनली 10वी आणि 12वी मार्च एप्रिल 2024चा जो रिझल्ट आहे डिक्लेअर झालेला आहे। यानंतर यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचे काही 1-2 विषय राहिलेले आहे, तर यांच्यासाठी सप्लिमेंटरी एक्झाम होत असते। म्हणजे जरी तुम्ही 1-2 विषयाने फेल झालात तरी तुम्हाला ह्याच वर्षी एक्झाम देऊन जे आहेत पास होऊन ह्याच वर्षी कुठल्याही कॉलेजमध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता। तर यासाठी सप्लिमेंटरी एक्झामसाठी तुम्हाला ऑनलाईन एक्झाम फॉर्म पुन्हा या ठिकाणी भरावा लागतो आहे। तो कधीपासून कधीपर्यंत आणि कुठे भरावा लागणार आहे, कसा भरावा लागणार आहे, या संदर्भातली सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्यापूर्वी सर्वांना एक विनंती आहे, चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच घंटेच्या बटनही प्रेस करून द्या, जेणेकरून आपल्याला 10वी-12वी बोर्ड संदर्भातली सर्व अपडेट्स वेळोवेळी मिळत राहील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर विद्यार्थी मित्र, या ठिकाणी महाराष्ट्र स्टेट बोर्डकडून पुन्हा या ठिकाणी नवीन परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे। प्रकटन या ठिकाणी तुम्ही बघू शकता। ज्या विद्यार्थ्यांचे 1-2 विषय राहिलेले आहेत, म्हणजे पुनर्परीक्षार्थी त्या विद्यार्थ्यांना आपण म्हणू शकतो, किंवा खाजगी विद्यार्थी असेल त्यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती परंतु एक्झाम दिली नाही, किंवा श्रेणी सुधार विद्यार्थी असेल, तुरळक विषय ज्यांचे राहिलेले असेल, किंवा जुने विद्यार्थी असेल 1-2 विषय त्यांचे राहिलेले आहेत, ते सुद्धा विद्यार्थी या ठिकाणी आता जुलै-ऑगस्टमध्ये एक्झाम देऊ शकतात। पुरवणी परीक्षा किंवा सप्लिमेंटरी एक्झाम या ठिकाणी देऊ शकतात। तर 12वीच्या या ठिकाणी आपण विचार करतो आहे, तर एक्झाम फॉर्म तुम्हाला कधीपासून भरायचा आहे बघा, या ठिकाणी डेट्स दिलेले आहे। म्हणजे या ठिकाणी तुम्ही रेग्युलर फीज म्हणजे 27/5/2024 पासून ते 7/6/2024 पर्यंत एक्झाम फॉर्म भरू शकतात। आणि जर तुम्ही 7/6 पर्यंत एक्झाम फॉर्म नाही भरू शकला तर तुम्ही लेट फीजमध्ये 8/6 पासून 12/6/2024 पर्यंत एक्झाम फॉर्म भरू शकता। एक्झाम फॉर्म तुम्हाला महाविद्यालयामध्ये दिले जाईल, त्यासोबत तुम्हाला जे तुमचा ऑनलाईन रिझल्ट लागलेला आहे त्याची प्रिंट, आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो एवढे काही डॉक्युमेंट्स देऊन तो फॉर्म फिलअप करावा लागणार आहे। आणि तो फॉर्म कसा भरायचा यावरती सुद्धा आपला एक चॅनलवरती डिटेलमध्ये व्हिडिओ आहे। स्टेप बाय स्टेप सगळे फॉर्म कसा फिल करायचा याची माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे। व्हिडिओची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकाल, जाऊन तो व्हिडिओ बघा आणि तो फॉर्म कसा फिल करायचा आहे तो व्यवस्थित बघा आणि आपला फॉर्म सबमिट करा। यानंतर लगेच जुलै-ऑगस्टमध्ये तुमची एक्झाम होईल आणि नंतर लगेच तुम्ही पासआउट होऊन ह्याच वर्षी कुठल्याही महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळवू शकता। आता आपण 10वीचं बघून घेऊयात। यानंतर त्याच पद्धतीने 10वीची सुद्धा एक्झामचा जो रिझल्ट आहे डिक्लेअर झालेला आहे। यामध्ये बरेच विद्यार्थ्यांचे काही 1-2 विषय राहिलेले आहेत, फेल झालेले आहेत, तर यांना पुन्हा बोर्डाकडून एक नवीन संधी दिली जात असते। तर याच्यासाठी सुद्धा एक्झाम फॉर्म भरण्यासाठी डेट्स या ठिकाणी बोर्डाकडून जाहीर केले गेलेले आहे। नियमित शुल्कमध्ये म्हणजे तुम्ही 31/5/2024 पासून ते 11/6/2024 पर्यंत हा एक्झाम फॉर्म भरू शकता। शाळेमध्ये जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी सुद्धा एक फॉर्म दिला जाईल, तो फॉर्म तुम्हाला फिलअप करून तुमचा निकाल जो लागलेला आहे त्याची प्रिंट वगैरे लावून, आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो वगैरे देऊन तो फॉर्म फिलअप करावा लागणार आहे। आणि लगेच जुलै-ऑगस्टमध्ये तुमची एक्झाम होईल। लगेच तुम्ही पासआउट झाला तर तुम्हाला आणि कोणत्याही महाविद्यालयामध्ये तुम्हाला प्रवेश मिळू शकतो आहे 11वीला। त्यानंतर जर तुम्ही 11/6/2024 पर्यंत एक्झाम फॉर्म नाही भरू शकला तर 12/6/2024 पासून 17/6/2024 पर्यंत तुम्ही लेट फीजमध्ये या ठिकाणी एक्झाम फॉर्म भरू शकता एक्झामसाठी, आणि तुम्ही जुलै-ऑगस्टच्या एक्झाममध्ये तुम्ही बसू शकता। म्हणजे जी सप्लिमेंटरी एक्झाम आपण म्हणत असतो त्या एक्झाममध्ये तुम्ही या ठिकाणी बसू शकता। अशा पद्धतीनं 10वी आणि 12वीच्या दोन्ही परीक्षेसाठी एक्झाम फॉर्म सुरू झालेले आहेत। आपले कोणी मित्र वगैरे असेल तर त्यांनासुद्धा सांगा, हा व्हिडिओ शेअर करा, सर्वांपर्यंत पोहोचवा आणि जुलै-ऑगस्टमध्ये लवकरात लवकर पेपर देऊन पासआउट होऊन लगेच तुम्ही पुढच्या महाविद्यालयामध्ये कुठेही प्रवेश मिळू शकता। हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे, आपल्या मित्रपरिवारामध्ये नक्कीच शेअर करा ज्यांना गरज असेल त्यांना। ठीक आहे, सो आय होप की संपूर्ण माहिती आपल्याला कळाली असेल। अजून काही डाऊट शंका असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट करून विचारू शकता। चला मग भेटू आपण अशाच माहितीसोबत नवीन व्हिडिओ दे। धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र।